हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज आहे होळी, तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर माझा पोळ्याचा स्वयंपाक सकाळी लवकरच झालेला आहे. आता बाकी आहे ही कटाची आमटी आहे, इथे भात झालेला आहे आणि ते पोळ्या पण झालेल्या आहेत माझ्या, बघा. आणि नैवेद्य पण मी केलेत देवासाठी. तर आता माझी भजी शिल्लक राहिलेली आहे, तर मी आता भजी करून घेते. तर आपण आज भजीची रेसिपी बघणार आहोत माझ्या पद्धतीने, बघा कशी वाटते. तर चला आपण बनवू आता भजी. आणि पापड कुरवड्या तळायच्या राहिलेल्या आहेत. बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे आज लवकर. तर आपण आता इथं बेसन घेतलेलं आहे आणि इथं आपण आता तेल हे तापत ठेवणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही. आपण भजीची तयारी करून घेऊ. पण आता इथं कांदा कापून घेणार आहोत. इथं कांदा कापून झालेला आहे. लयच तिखट आहे राव कांदा, पाणी काढलं डोळ्यातून कडून. असं आपण कांदा टाकून घेऊ. त्याच्यात मिरच्या, कोथिंबीर, ओवा सगळं टाकून घ्यायचं आहे. तर मी याच्या हे डब्बे बघा, मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेले आहेत. खूप छान आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. खूप छान अशा भाज्या. आणि ह्याच्यात बघा सेपरेट असं खाली अशी जाळी पण आहे का. तर खूप छान हे डब्बे आहेत. आणि भाज्या पण आपल्या खूप छान राहतात. असं पाणी जरी सुटलं नाही भाज्यांना, असं खाली राहतं ह्याच्यात. त्या भाज्या ओल्या होऊ शकत नाहीत. त्यामुळे मला भारी वाटले डबे. ऑनलाईन मागवू शकता, खूप भारी आहे. क्वालिटी पण तशी छान आहे या डब्याची. मिरच्या खूप तिखट आहेत, त्यामुळे मी थोड्याच टाकणार आहे. थोडासा काप लावून घेते मी मिरच्यांना, थोडा तिखटपणा उतरण्यासाठी. जास्त नाही, थोडं नॉर्मली तिखट झाल्या पाहिजेत भजी आपली. तर हिरवीगार अशी कोथिंबीर पण आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. खूप छान टेस्ट येते कोथिंबीरीने पण भज्याला, एकच नंबर होतात. कोथिंबीर पण आपण टाकणार आहोत भज्यामध्ये, बघू शकता. तर आपण असं जिरे आता असं थोडं चोळायचं आणि टाकायचं. हो, आपण टाकणार आहोत. आपण ज्यांना जेवढा पाहिजे असतो तेवढं टाकतात ते. थोडीशी हळद, ओवा थोडा कमी पडला होता मला, म्हणून मी आणखी थोडा घेतला. थोडा सोडा टाकणार आहोत आपण. आणि चवीनुसार मीठ. हे जे आपलं गरम तेल आहे ना, याच्यात थोडं तेल घ्यायचं आणि याच्यात टाकायचं. म्हणजे भजी आपली खूप भारी अशी म्हणजे फुगतात. चला आपण आता भजी तळून घेऊया.
आपण पलटून घेऊया. बघा कशी झाली भजी, नक्कीच सांगा कमेंट मध्ये. आणि लय भारी लागतात. असं काय काय लय टाकायचं नाही, एवढं टाकायचं आणि भजी तळायचं, तर भारी होते. चवीला पण भारी लागतात. तुम्ही जेवढं साधं बनवून ना तेवढं खूप भारी लागतं. बघा आपली अशा पद्धतीने भजी तयार झालेली आहे. तर कशी वाटलं ना की सांगा मला कमेंटमध्ये. भजीची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि खुशखुशीत झाले का आवाज बघा. तर चला भेटू उद्या नवीन व्हिडिओसह. आणि पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला बाय.